नमस्कार मंडळी, एम जे रीड्सवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण आलो आहोत लालबागमध्ये गणेश गल्लीमध्ये मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला। लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबईचा राजा 94 वर्ष आहे त्यांचं। कोविडच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने सरकारचे नियम पाळून हा गणेश उत्सव साजरा करतात। तर आज आपण आलो आहोत मुंबईच्या राजाला, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली। चला तर आपण दर्शन घेऊया। नमस्कार, मी स्वप्नील परब, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजाचा सरचिटणीस। मंडळाचं यंदाचं 94 वर्ष आहे आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने आम्ही हा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत। सरकारी निर्बंधांचं तंतोतंत पालन करूनच यंदाचा गणेश उत्सव आम्ही साजरा करू, कारण पुढचं येणारं वर्ष जर आपल्याला धूमधडाक्यात साजरं करायचं असेल तर आजच्या या घडीला निर्बंध पाळणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच मंडळाच्या वतीने सगळे निर्बंध आम्ही पाळत आहोत। जास्तीत जास्त भाविकांना मुंबईच्या राजाचं दर्शन घेता यावं याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा देखील आम्ही वापर केलेला आहे। मंडळाचं अधिकृत फेसबुक पेज आहे, यूट्यूब चॅनल आहे आणि लोकल केबल नेटवर्किंगच्या माध्यमातून आम्ही हा उत्सव साजरा करत आहोत। मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी स्टेम सेल नोंदणी हा अभिनव उपक्रम आम्ही राबवलेला आहे। तर या उपक्रमाला आपण अवश्य भेट द्या, कारण याच्यातून कर्करोग पीडित रुग्णाचा आपण जीव वाचवू शकतो। अशा प्रकारचा हा 94वा उत्सव आम्ही साधेपणाने जरी साजरा केला असला तरी उत्साह कुठे कमी झालेला नाही आहे आणि येणारा उत्सव हा अतिशय जल्लोषात आम्ही नक्की साजरा करू। धन्यवाद धन्यवाद, थँक्यू। मुंबईचा राजाचा विजय असो। तर आपण आलो आता रंगारी बदक चाळ या गणेशोत्सवाला भेट देण्यासाठी। सुंदर दर्शन आपलं झालेलं आहे। रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मंडळ खूप जुनं मंडळ आहे। सुंदर दर्शन आपल्याला झालेलं आहे। रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक उत्सव मंडळ रंगारी बदक चाळ। तर दर्शन घेऊया आपण। चला, सुंदर सजावट केलेली आहे। चला तर मग
तर आपण आलो आहोत आता चिंतामणीला भेट देण्यासाठी. चिंचपोकळीचा चिंतामणी सर्वात जुनं मंडळ आहे. 102 वर्ष या मंडळाला झालेली आहेत. तर चला मग आपण चिंतामणीचं दर्शन घेऊया. सुंदर सजावट केलेली आहे, अप्रतिम एकदम सुबक मूर्ती आहे, एकदम छोटीशी मूर्ती आहे आणि अप्रतिम दर्शन एकदम तुम्हाला बघायला मिळेल. तर अवश्य भेट द्या या गणपतीला. चिंचपोकळीचा चिंतामणी. गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर आपण लालबागच्या राजाजवळ आलो आहोत. लालबागच्या राजाला आतमध्ये दर्शनासाठी सोय नाही आहे, तर बाहेरूनच दर्शन घेऊन आपण जाणार आहोत. कारण कोविडच्या कारणामुळे इकडे आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही आहे. बाहेर बंदोबस्त आहे पोलिसांचा प्रचंड, त्यामुळे आतमध्ये दर्शन तुम्हाला मिळणार नाही. तर आपण बाहेरूनच लालबागच्या राजाचं दर्शन घेऊया. लालबागच्या राजाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर आपण शेवटला तेजुगायच्या राजाचं दर्शन घ्यायला आलो. तेजुगायच्या राजाचं दर्शन घेताना तिथे सुंदर गाण्याची मैफिल रंगली होती. सुंदर गाण्याचा कार्यक्रम चालू होता, त्याचं आपण दर्शन घेतलं. छान गणपती आपल्याला दर्शन करायला मिळालं तिथे तेजुगायच्या राजाचं. तर आपण व्हिडिओ आता इथेच संपवूया. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. Thank you.